इतिहासाचा उदय होण्यापूर्वी वायातूनच एक आख्यायिका जन्माला आली. अनंत शक्तीचा प्राणी, तरीही स्वतःच्या विसरलेल्या महानतेच्या सावलीत जगण्याचे नियत आहे. अंजना आणि पवनदेव वायू यांच्या पोटी जन्मलेल्या तरुण हनुमानाला अशी भूक होती जी पृथ्वीवरील कोणतेही अन्न भागवू शकत नाही. ही दैवाची भूक होती. एका सकाळी उगवत्या सूर्याला पिकलेले सोनेरी फळ समजत मुलाने उड्डाण केले. त्याने फक्त उडी मारली नाही, त्याने आकाशाच्या कापडाला छेद दिला. मुलाने सौरद्वार जवळ येताच आकाश हादरले. ब्रह्मांडाला अंधारापासून वाचवण्यासाठी देवांचा राजा इंद्र याने त्याला लौकिक विजेच्या बोल्टने मारले. दुःखी पवन देवाला शांत करण्यासाठी देवतांनी कल्पनेच्या पलीकडे पडलेल्या बालकांना भेटवस्तू दिल्या. अजिंक्यता, शहाणपण आणि इच्छेनुसार त्याचे स्वरूप बदलण्याची शक्ती. पण एक झेल होता. जगाला त्याच्या दुष्कृत्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्यावर एक शाप देण्यात आला. हनुमान त्याच्या शक्तींना खरोखर आवश्यक होईपर्यंत विसरतील. शांत सेवेत अनेक वर्षे गेली, जोपर्यंत राम नावाचा भटका राजकुमार त्याच्या हरवलेल्या पत्नी सीतेचा शोध घेत आला. त्याच क्षणी नियतीचे वारे फिरू लागले. शोधामुळे त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात नेले, जिथे त्यांच्या आणि लंकेच्या राक्षसी राज्यामध्ये एक विशाल, दुर्गम महासागर उभा होता. योद्धे हताश झाल्याने थोरले जांबवन पुढे सरसावले. त्याने हनुमानाच्या कानात प्राचीन रहस्य कुजबुजून त्याच्या स्मृतीवरील शिक्का तोडला. पृथ्वी थरथरू लागली. हनुमान वाढला, त्याचे स्नायू पर्वतांसारखे पसरले. त्याच्या गर्जनेने समुद्राचा गडगडाट शांत केला. शेवटी राक्षस जागा झाला. त्याच्या खालच्या जमिनीला तडा देणाऱ्या झेप घेऊन तो समुद्राच्या पलीकडे गेला. निळ्या शून्यातून सोन्याचा जिवंत धूमकेतू. त्याला रोखण्यासाठी राक्षस खोलवरून उठले, परंतु ते त्याच्या मार्गातील फक्त खडे होते. सागरी सर्प, सुरासा किंवा छायाराक्षस दोघेही त्याला रोखू शकले नाही. तो राक्षस म्हणून नव्हे तर सावलीच्या रूपात लंकेत पोहोचला. मांजरीच्या आकारात लहान होऊन तो सोन्याच्या शहरातून गेला. त्याच्या शत्रूंच्या घरातील भूत. अशोकवनात त्यांना सीता सापडली. त्याचे ध्येय एक आशेचे होते, परंतु त्याचे प्रस्थान आगीचे असेल. राक्षस राजा रावणाने पकडले. त्यांनी त्याची शेपटी पेटवली. परंतु त्यांना हे समजले नाही की त्यांनी फक्त त्यांचे जग जाळून टाकण्यासाठी त्याला एक मशाल दिली आहे. त्याने एका शिखरापासून शिखराकडे झेप घेतली आणि सुवर्णगरीचे अंत्यसंस्कार केले. त्या दिवशी लंकेला कळले की काही देव पिंजात ठेवायचे नाहीत. जेव्हा महायुद्ध सुरू झाले तेव्हा हनुमान हे अंतिम ढाल बनले. पण त्याची सर्वात मोठी परीक्षा तेव्हा आली जेव्हा मरणासन्न लक्ष्मणावर सूर्य उगवणार होता. डोंगरावर उपचार करणारी औषधी वनस्पती सापडत नसल्याने त्याने अकल्पनीय कृत्य केले. त्याने संपूर्ण पर्वत उचलला आणि तो खंडभर उडवला. युद्ध जिंकल्यामुळे हनुमानाने मुकुट आणि वैभव मागितले नाही. दागिने अर्पण केल्यावर त्याने ते फाडून टाकले, फक्त त्याच्या आतील परमेश्वराची प्रतिमा शोधत. तो आपल्यामध्ये राहतो, एक शाश्वत संरक्षक ज्याने रामाचे नाव उच्चारले तोपर्यंत पृथ्वीवर राहणे पसंत केले. हनुमानाची कथा ही आपल्या सर्वांमध्ये असलेल्या शक्तीची कथा आहे.